फक्त थोड्या वेळासाठी असं समज की आपण राहतोय लिव्ह इन मध्ये, पण ते नातं फक्त तुझ्या आणि माझ्या पुरतं मर्यादित नाहीये ना. म्हणजे माझं अख्ख्या कुटुंबाबरोबर लिव्ह इन आहे. जसं माझं नातं तुझ्या बरोबर घडतंय तसं ते वल्ली आणि माई मावशी बरोबर घडतंय. आप्पा आणि सचिन यांची जास्त चांगली ओळख होतीये. मग सौरभ, आपल्या नात्याला कुठच्या तरी व्याख्येत का बसवायचं? तुला लग्न करायचंय ना, ते करू कधीतरी, पण ती वेळ आली की विचार करू. तोपर्यंत जो जो पर्याय आपल्याला दिसतोय तो आपण निवडलाय आणि तो चांगलाही आहे. अगं हे तुला मला कळतंय अनामिका, पण बाहेरच्या लोकांना नाही कळणार. आणि किती जणांना समजावणार आपण? लोकांकडे का लक्ष द्यायचं आपण? असं म्हणून नाही चालणार मिस अनामिका. आपण सगळे या समाजात राहतो, आपण सगळे या समाजाचा भाग आहोत. त्या सगळ्यांना काय वाटतं ह्याचा विचार करूनच आपल्याला पुढे जावं लागणार. हाच सौरभ म्हणाला होता ना, लोक गेले खड्ड्यात. जेव्हा वाड्यात मला आणि आईला त्या बायका नाही तर बोलल्या. हो, कारण तेव्हा मला खात्री होती की लोक चुकीचं बोलतात आणि तुम्ही बरोबर आहात. आता जर मलाच माहिती नाहीये की माझं वागणं योग्य आहे की चुकीचं आहे, जर मलाच 100% खात्री नाहीये की माझं नाणं खणखणीत आहे की नाही, तर आता मी कसं म्हणू मिस अनामिका की लोक गेले खड्ड्यात? नाही मावशी, मला आवडतो इथं राहायला. मला आवडतं तुम्हा सगळ्यांबरोबर वेळ घालवायला. माझं प्रेम आहे सौरभवर. तसंच माझं तुमच्या अख्ख्या कुटुंबावर प्रेम आहे. या लिव्हिंगच्या नादात माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचा हा सहवास नका नाही राहून घेऊ. तुम्हाला तुमच्या मुलीसारखी वाटते ना मी, मग तुमच्याकडे माहेरपणाला आलेल्या तुमच्या मुलीसारखी वागवा मला. लग्न कर आणि ये कायमची. आली असती ती. मम्माचं पहिलं लग्न असतं तर ती नक्की आली असती मावशी. आणि हे सगळं मुळात ती कावेरी आजीसाठी करते. पहिल्या वेळेला ती लग्न करून सासरी गेली आनंदाने, पण त्यानंतर जे घडलं ना ते विसरण्यासारखं नव्हतं ग. त्यामुळे आता कावेरी आजीला भीती वाटणं खूप ऑब्वियस आहे. म्हणूनच चाललंय ना हे सगळं. पण राधा, तुलाही माहितीये की इथली माणसं तशी नाही आहेत. मग बेस्ट. म्हणजे आता कावेरी आजीलाही खात्री पटेल आणि ती तुमच्या दोघांचं लग्न एकदम टेन्शन फ्री होऊन करून देईल ना. काय प्रॉब्लेम आहे त्यात? अगं आमच्या काळी लग्न व्हायचे ना तेव्हा कित्येक मुलींना आपला नवराच काय आहे, कोण आहे ते कळायचं नाही. लग्न लागलं, अंतरपाठ दूर झाला की मग पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला बघायचा. अगं तुम्हाला प्रेमात पडायला तरी मिळतंय, आमची तर एक भेट सुद्धा कधी व्हायची नाही. एक्झॅक्टली. म्हणजे किती रिस्क होती यात तूच सांग मला. जर जमलं तर जमलं, आणि जर चुकला चॉईस तर तसंच राहायचं तरी सुद्धा आयुष्यभर त्याच माणसाबरोबर. आणि त्या काळात तर तुम्हाला डिवोर्स घ्यायची पण सोय नव्हती, राईट? अगं पण त्या काळी टिकायची आयुष्यभर. मावशी यार, चल तूच मला सांग, खरं खरं सांग. आणि तुझ्या पिढीमध्ये किंवा तुझ्या ओळखीमध्ये अशा किती बायका होत्या ज्या स्वतःच्या संसारात खुश होत्या खरंच, किंवा ज्यांचे नवरे खरंच त्यांची काळजी घ्यायचे? तुम्हा बायकांनी जर ऍडजस्ट केलं नसतं तर ती लग्न टिकली तरी असती का ग? आणि आम्ही मुलींनी इतकी वर्ष डेट करून सुद्धा आम्हाला कळत नाही तो मुलगा खऱ्यात कसा आहे ते. मग एका भेटीत काय कळणार आहे ग? आणि जर एखादी मुलगी स्वतःची फॅमिली सोडून दुसऱ्या फॅमिली बरोबर अख्खी ऍडजस्ट होऊ बघतीये, तर मग तिने फक्त नवरा का निवडायचा? फक्त एवढंच का बघायचं की त्या मुलाशी पटतंय का नाही? तिथे जितकी माणसं राहतात त्या सगळ्यांबरोबर पटतंय का नाही हे बघायला नको का? आणि मग अशी बास न ग ऍडजस्ट करणं. नुसतं ऍडजस्ट करत बसण्यापेक्षा जर तोच वेळ निवड करण्यात घालवला तर काय हरकत आहे? आणि या पिढीला मिळते ती संधी तर मग घेऊ दे ना त्यांना. छान समजावते हो ही पोर. आईची बाजू घेऊन तिच्या होणाऱ्या सासूला पटवते ही मुलगी.
आप्पा काय हा ऐका ना, हा आता बाहेर जे काही घडलं ते जर वर्तमानपत्रात छापून आलं तर किती मजा येईल नाही? पण काय ग वल्ले, हा, तूच म्हणत होतीस ना मुलाखत वगैरे काही नको म्हणून. मीच म्हणत होते, कारण मला असं वाटलं ती मुलगी येईल हं. आणि भाऊजींची आणि अनामिकाची उदो उदो करे, पण झालं उलटच ना. बोल बोल बोलली, मला फारच मजा आली बाबा. पण तरीही मला असं वाटतं की ही बातमी वर्तमानपत्रात छापून आलीच पाहिजे. अगं पण ती कशी येणार? हा, हं. वाटलं काय तुम्हाला? म्हणजे माझे आप्पा माझी संपादक आहेत वार्ता विज्ञाचीचे. हो. हे बघा, तुम्ही जर ठरवलत ना हं. तर हे अगदी सहज शक्य होऊ शकतं. माझ्यासाठी ही बातमी छापून आणा ना हे आप्पा. बघ वल्ले, हा. तू एक दिवस तुझ्याच तांगड्या तुझ्याच गळ्यात घेऊन पडणार आहेस. यात तू मला खेचू नकोस. अहो आप्पा, पण असं काय? नाहीतर काय, अगं दुसऱ्याला सुद्धा माग खेचायची काहीतरी एक हद्द असते. या बाबतीत मी तुला काहीही मदत करणार नाहीये. आप्पा तुम्ही मला माहितीये तू अजून तोच विचार करतोस, पण हा फक्त तुझा प्रश्न नाहीये. काय ना सौरभ, लग्नाचं वय असतं तेव्हा घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनाची तयारी असते की आपल्या घरात एक नवीन व्यक्ती येणार आहे, एक सुनबाई येणार आहे. पण आपलं तसं नाहीये ना. मी अचानक आले तुझ्या आयुष्यात. वल्लीचा विचार कर, तिनं तर मनातल्या मनात असं ठरवून टाकलं असेल की आता तुझं लग्न कधीच होणार नाहीये, तिला जाऊबाई कधीच येणार नाहीये आणि तिला तिचा हक्क कधीच शेअर करावा लागणार नाहीये. हा धक्का आपल्याला पचवायला जड जातोय, तर आपल्याला तिला थोडा वेळ द्यायला नको का? मला कळतच नाहीये काय चूक काय बरोबर. मग नको इतका विचार करूस, फक्त आनंदी राहा. आपण ही फेज सुद्धा एन्जॉय करू. मी इथं राहायला आल्यानं सगळ्यांनाच याची खात्री पटेल की हे शक्य आहे. आपलं एकत्र येणं, माझं इथं येऊन राहणं, सगळंच. आणि मी लग्नाआधी इथं येऊन राहते, त्यामुळे हक्काचाही काही प्रश्न नाही. ते एक बरं आहे, हो की नाही? त्यामुळे तू सगळ्या चिंता सोड आणि आनंदी राहा. आणि मी राहतेय तुझ्या बरोबर, तर मध्ये मध्ये आनंदानं हसून जरा बघ की माझ्याकडे. मी राहते तर चिंता सोड, आनंदी राहा. अनामिका, तू काय फार दिवसांची पाहुणी नाहीयेस. ही वल्ली तुझी लवकरात लवकर हाकलपट्टी करते की नाही ते बघच. ओम गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वथा. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.
कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्रनाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही चाफ्याची फुलं काय झालं मावशी? ही फुलं पाहून मला माझ्या ताईची आठवण आली. तिला सोनचाफा खूप आवडायचा. घरात नेहमी यायचा. ते गेले आणि माझी कधी इच्छाच झाली नाही परत सोनचाफा घरात आणायची. तू देवा पुढे आता असं नाही हं होणार. तुम्ही डोळ्यातून पाणी नका ना काढू. आपण आता रोज देवाला व्हायला चाफ्याची फुलं आणायचो. हं आरती करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन पहाटे आरती करायची गरज आहे का? कामना मूर्ती काय त्रास आहे. रत्न खचित फरा तुझ गौरी कटोरणांच्या घरात एवढं पहाटे उठायची काय गरज आहे? ही वेळ आहे का? नुपुरे चरणी गागरिया जय देव जय पुष्पावली पाठवा. चला चला उठा. ही बाबाई आले घरी. काम करायला हवी, काम करायला. फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना किमान काम करायचं नाटक तरी करायला हवं. वाटपा हे सदना चला चला टी पावावे निर्वाणी बंदी. रक्षावे सुरवर उठा. वंदना. आमच्या घरी ना रोज नेमानं ही पूजा होते. आम्ही ही पूजा कधी चुकवली नाही. पण आमची वल्ली कधीही लवकर उठून पूजेसाठी मदत करायला येत नाही. आता हेच करत बसते मी. पूजा अर्चा. या म्हातारीला फार पुळका आहे ना या महामायेचा. बघतेच आता या नरकाला. थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही आलात की घरी आईचा वावर असल्यासारखं वाटतं. तुम्हाला चालणार असेल तर मी तुम्हाला वहिनी म्हणू. म्हण ना, तुला जे आवडेल ते म्हण. आणि मी काही भेटले नाही काकूंना, पण तू मला त्यांची जागा देतोयस ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सचिन. आलो. अगं बाई, तुम्ही इकडे होतात का? नाही, मी बाहेर अंगण झाडत होते ना. मला माहिती नव्हतं तुम्ही सगळे इकडे आहात. हाक मारली असती तर मी आले असते ना. हाक कशाला मारायचे? आरतीचा आवाज ऐकून यायचं. नाहीतर सकाळी लवकर उठून मदतीला यायचं. आज अनामिका आली तशी.
ए दे तिला प्रसाद दे. बघितलं का, हा अनामिकाचा पायगुण आहे. नाही तर इतक्या वर्षात असा योग कधी आला होता का प्रसाद घ्यायचा? जिंकलं हो, खरंच जिंकलं होणाऱ्या जाऊबाईंनी. मन जिंकलं. मी आलेच हा, आलेच. काय ग वल्ली? अगं झालं काय? दुखतंय का काही? नाही नाही, जाऊ दे ना होणार जाऊबाई. तुम्हाला घाई आहे ना, ऑफिसला जायचंय ना, मी कामाला लागते. काय झालं सांग ना वल्ली. ठीक आहे, आता तुम्ही विचारताय तर मी सांगते. हात दुखतोय माझं, होणार आहे जाऊबाई. सॉरी सॉरी. ते काय झालं की कदाचित मी झोपले ना, तेव्हा हात माझ्या अंगाखाली आला. तेव्हापासून मी कामं केली खूप, पण खूप दुखतोय हात माझा. थांब जरा, मलम लावून देतो मी. चल. नाही नाही नको. सॉरी. उगाच उगाच कशाला ना ही सगळी नाटकं. ऑफिसला जायची घाई आहे ना, म्हणून मी सहन करते सगळं. सॉरी जाऊ बाई. अगं बाई, मी नाश्ता करायचं पण विसरून गेले. मी एक काम करते, मी इकडचं सगळं झाडून घेते आणि मग तुमचा नाश्ता तयार करते. सोडा तुम्ही, सोडा. अगं नको वल्ली, हात दुखतोय इतका, तर कशाला करायची कामं? जाऊ बाई. हो, बायकांना हे सगळं करायला लागतं. कामं सुटतात का? पर्याय नाहीये. आहे, पर्याय आहे. नाही करायची कामं, घ्यायची अगं विश्रांती. आणि तू काळजी करू नकोस, मी आहे ना. नाश्ता मी करते ना. नाश्ता तू सांग काय करायचंय. खरंच? हो, अगदी खरंच. चल दाखवशील मला? होणार जाऊ बाई, तुम्ही अगदी माझं कामच हलकं केलं हो. थँक्यू. मी कुंचा ठेवून आले. हा हो, आलेच. ह्याला लावूया काहीतरी. हो हो हो, असाच घेऊन जाते हात. नमस्कार. नमस्कार मिसेस पटवर्धन. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? काय सगळे फार खुश आहेत तुमच्यावर. मी अजून तरी मिसेस पटवर्धन झालेली नाहीये. हे बरं आहे. सचिन आत्ता तुम्हाला म्हणाला मी आजपासून तुम्हाला वहिनी म्हणू का, ते तुम्हाला चाललं. वल्ली इकडे जाऊबाई जाऊबाई करून गेली, ते तुम्हाला चाललं. फक्त मी तुम्हाला मिसेस पटवर्धन म्हटलं तर ते तुम्हाला चालणार नाही. सौरभ हात सोड. सौरभ हात सोड. नाही. अरे येईल ना कुणीतरी. येऊ दे ना, मी नाही घाबरत. नाही मावशी येईल. पूजा संपवून मावशी स्वयंपाकघरात जाते, मावशी येणार नाही. मी नाही घाबरत. आणि आली मावशी तर? मी घाबरत नाही. माई मावशी समोर आली तरी नाही? नाही घाबरत. सॉरी. तू काय म्हणालास? तू काय मला घाबरत नाहीस? हा? नाही मी नाही. हे ते नाही म्हणालास? नाही मावशी, मी नाही म्हणालो. मावशी म्हणाला होता, घाबरत नाही म्हणाला. बघ, घालू का पाठीत दणके? नाही, घाबरतो. तुला ना बघतो मी नंतर.